गुड मॉर्निंग मित्रांनो. जरा गाडी पंक्चर झाल्यामुळे उशीर झाला. तर आता आपला आजचा टॉपिक आहे वेग, वेळ आणि अंतर. एकदम सिंपल तुम्हाला मी फॉर्म्युला सांगणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बोटीची जर उदाहरणं आली किंवा रेल्वेची उदाहरणं आली किंवा आपले रेग्युलर किती वेळात किती अंतर कव्हर होते तर त्याच्याविषयीच्या आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहे आपण आता. तर तुम्हाला माहिती आहे का वेग, वेळ आणि अंतर ह्याचा काही रिलेशन असतं का? आपण आता नेहमीप्रमाणे आता मी आलोय आता क्लासला इथं, तर माझी गाडी पंक्चर झाली. तर मी काय केलं, मला ॲक्च्युली काय झाला होता, वेळ झाला म्हणजे उशीर झाला होता मला. मग मला लवकर त्या टाईममध्ये पोचायचं, तर माझ्याकडे ऑप्शन काय राहतो, सेम अंतर कव्हर करायसाठी स्पीड आहे बरोबर. मी स्पीड वाढवला, आधी 50च्या स्पीडनं 60च्या येत होतो, आता 100च्या स्पीडने आलो. तर मी काय होणार आहे, स्पीड वाढवलं की काय होतं, किती वेळात अंतर कमी होत नाही, अंतर तेवढंच असतं, आपण वेळ कमी होतो, कमी वेळात आपण पोहोचतो. आलं लक्षात? अंतर तेवढंच असतं, हे डिस्टन्स फिक्स आहे आपल्याकडं बरोबर. वेळ आणि वेग याचं फक्त रिलेशन चेंज होतं. म्हणजे वेळ जर वाढत असेल तर ह्याचा अर्थ काय असतो, आपल्याला 2 पॉईंटमध्ये ए पासून असेल, ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत यायला 1 तास लागतोय आणि ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत यायला 2 तास लागतात. ह्याच्यातला फरक काय, स्पीडचा फरक आहे बरोबर. म्हणजे स्पीडमध्ये जास्त स्पीडनं आलं की वेळ कमी लागणार आहे. अंतर चेंज झालं का या ठिकाणी, नाही. तर ह्याच्यामध्ये एक सगळ्यात बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही कधी पण असा एक त्रिकोण काढून घ्यायचा, इथं लिहिलं, हे असं लिहिलं, तुम्ही काय लिहिणार इथं, अंतर, वेग आणि वेळ. ठीक आहे, या दोघांना इकडे इकडे कुठेही रिप्लेस करू शकता. ह्याच्यातला सगळ्यात बेसिक फॉर्म्युला कसा तयार करायचा, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहत नाही काय नाही, हे तर लक्षात राहील तुम्हाला. हा त्रिकोण काढलाय, वरती अंतर लिहिले, खाली इथं वेग आणि इथं वेळ लिहिलेला आहे. आता तुम्हाला वेळ जर काढायची, एखाद्या गोष्टीची वेळ काढायची, हा पार्ट काढायचा असेल, तुम्हाला दिसतंय काय बरं, वरती अंतर आहे, खाली वेग आहे. म्हणजे वेळेचा फॉर्म्युला कसा करणार तुम्ही, वेळ तुम्हाला काढायची किती वेळ लागला, तर तुम्ही लगेच लिहायचं अंतर भागिले वेग. सिंपल फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला वेग काढायचा आहे, आता ह्यातला वेग काढायचा आहे तुम्हाला. वेग काढायचा असेल तर इथं लिहून घ्यायचं, काय काढायचं तुम्हाला, वेग. काय करणार तुम्ही, वरती काय दिसते तुम्हाला इथं, अंतर, छेद काय करणार तुम्ही, राहिलेली गोष्ट वेळ, अंतर भागिले वेळ. आता मला सांगा, अंतर काढायचंय, अंतर कसं ठरवतो आपण, डिस्टन्स कसं असतं, तर हे दोघं शेजारी शेजारी आहेत, हे वरती खाली होते म्हणून काय केलं आपण, त्याचा भागाकार केला. आता शेजारी शेजारी आहेत म्हणून काय करायचं, गुणाकार करायचा बरोबर. वेळ गुणिले वेग, हे 3 फॉर्म्युले तयार झाले, सगळ्यात बेसिक फॉर्म्युले. ह्याच्यामध्ये किमती टाकल्या की तुमचा आन्सर निघणार आहे. जगात कुठे गेला तर ह्याच्यापेक्षा दुसरा फॉर्म्युला नाही ह्याच्यासाठी. हा त्रिकोण कायम लक्षात ठेवायचा, वरती कायम अंतर लिहायचं, डिस्टन्स स्पीड इंटू टाइम बरोबर. हा तुमचा आहे डिस्टन्स, हे आहे स्पीड आणि हा आहे टाइम. अंतर कसा शब्द आहे, 3 अक्षरी शब्द आहे बरोबर. आणि हे वेळ आणि वेग समान समान, वेग वेळ तुम्हाला लक्षात येते, मग ते खाली लिहायचे, याच्यावरनं फॉर्म्युला तयार होतो. कसा, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. दिसतानाच दिसतंय तुम्हाला, वरती अंतर आहे, खाली वेग आहे. वेगाला धरला आपण, वेग काढायचा आहे, तर अंतर भागिले वेळ. त्यातल्या 3 पैकी 2 किमती दिलेल्या असतात, आपल्याला तिसरी किंमत काढायला सांगितलेली असते. काहीच नसतं, इथं एक वेग दिलेला असेल, वेळ दिला असेल, तुम्हाला अंतर शोधा म्हणणार, याच्यावरून फॉर्म्युला तयार होतो. आलं लक्षात तुम्हाला, हे बेसिक कन्सेप्ट आहे, आपल्याला एक्झाम्पल सोडवताना लक्षात येणार आहे. स्पीड, टाइम, डिस्टन्स हे काय आहे, एकमेकांशी संबंधित घटक आहेत. आलं लक्षात, हे कसे संबंध आहे त्यांचा. अंतर कसं काढणार आहे तुम्ही, मी आता समजा 50 किलोमीटर पर आवर इथं एका ठिकाणावरून निघालो आणि 1 तासात मी तिथं पोहोचलो, तर अंतर किती आहे, स्पीड किती झाला माझा, 50 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय आहे, 1 तासात 50 किलोमीटर स्पीड. आलं लक्षात तुम्हाला. मग मी 1 तासात एका ठिकाणावर निघलोय, एका ठिकाणी पोहोचलो मी दुसऱ्या ठिकाणी, तर आता 1 तासात मी 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं पोहोचलोय, तर मग मला सांगा डिस्टन्स किती असणार आहे मधलं.
मी रूम मधनं निघालोय, 50 किलोमीटर पर आवर माझा स्पीड होता, इथं पोहोचलो, तर मला सांगा की किती अंतर कव्हर केलं मी एका तासात. काय ती करायची गरज नाही, कशाला करताय. स्पीड काय माझा मी काय सांगितलं, 50 किलोमीटर पर आवर स्पीड आहे गाडीचा. अर्थ काय झाला त्याचा, एका तासाला 50 किलोमीटर जाते गाडी. स्पीड म्हणजे एका तासात माझी गाडी गेली 50 किलोमीटर. मी काय सांगितलं तुम्हाला की मी 1 तासात इथं पोहोचलोय रूम मधनं निघून, मग किती अंतर झालं असं, 50च ना. वही पेन काय काढायची गरज नाही, लय उदाहरणं असतात असेच की व्यवस्थित उदाहरणाला बघितलं की तुम्हाला लक्षात येणार. पर आवर म्हणजे एका तासाला मी 50 किलोमीटर जातो, एका तासाला 100 किलोमीटर जातो, ह्याचाच अर्थ काय आहे, माझा तो स्पीड झाला. आणि त्यांनी तिथंच दिलेलं असतं की एका तासात किंवा 2 तासात. आता जर मी म्हणलं माझा स्पीड 50 किलोमीटर पर आवर आहे, तर मी 2 तासात किती किलोमीटर अंतर कव्हर करेन. स्पीड माझा 50 किलोमीटर पर आवर आहे, तर 2 तासात किती किलोमीटर जाईल, 100. एका तासाला 50, दुसऱ्या तासाला 50, 3 तासात किती जाईल, 150. समजलं ना लॉजिक काय आहे, एकदम सिंपल आहे. तिथंच दिलेलं आहे तुम्हाला, फक्त तुम्हाला त्याला फोडायचंय, नीट लक्ष देऊन बघायचंय त्या आकड्याकडे. आता बघा हे कोर फॉर्म्युले आहेत बेसिक, आता आपण बघितलं काय आहे, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आलाय का आपला फॉर्म्युला इथं, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेळ काढायची असेल तर अंतर भागिले वेग, अंतर काढायचं असेल तर वेळ गुणिले वेग. एवढं सिंपल आहे, याच्यापेक्षा जगात सोपा फॉर्म्युला कुठंच नाही. हे 3 फॉर्म्युले तुमचे झाले, ह्याला काय पाठ करायची गरज आहे का इथनं पुढे आयुष्यामध्ये कुठं असले एक्झाम्पल आले तर पाठ करायचं नाही, फक्त ही एक डायग्राम छोटीशी आहे, ही लक्षात ठेवा आणि ही लक्षात राहतील. वरती 3 अक्षरी शब्द लिहायचा, खाली 2 कोणचे लिहा, कसं लिहा तुम्ही, काही वेग लिहा नाही तर वेळ लिहा, पहिल्यांदा कुठे काय लिहिलं चालतं. नंतर बघा आपलं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आहे, वेग गुणिले वेळ काय आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आहे. त्यानंतर वेळ काढली आपण, काय आहे, अंतर भागिले वेग, सिंपल. नंतर बघा आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे आपल्याला, जर वेग वाढला, वेग वाढला तर काय होणार आहे, वेळ कमी होणार आहे, आणि वेग कमी झाला तर वेळ वाढणार आहे. अंतराचं काय होतं का संबंध इथं, अंतराचं काय होतं का, कमी जास्त होते का अंतर, नाही, अंतर तेवढंच असतं, डिस्टन्स सेमच असतं, फक्त स्पीड आणि टाइमचं रिलेशन आहे. स्पीड आणि टाइमचं रिलेशन कसं असतंय, इनव्हर्सली प्रपोर्शनल. बरोबर, इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय की स्पीड वाढला की टाइम कमी होणार, टाइम वाढला तर स्पीड कमी होणार. आता ह्याचं कन्व्हर्जन कसं करायचं हे बघूया आपण. आता काही पुढं उदाहरणं असतात, त्याच्यामध्ये आपल्याला पर आवर मध्ये दिलेलं असतं डिस्टन्स किंवा स्पीड किलोमीटर पर आवर, आणि आपल्याला डिस्टन्स दिलेलं असतं मीटरमध्ये. तर मग त्यावेळेस तुम्हाला मीटरचं किलोमीटरमध्ये, किलोमीटर पर आवर आहे तर मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करायला लागतं. सगळे युनिट जे असतात ते एका ह्याच्यामध्ये आणायला लागतात, आणि मगच आपण पुढचं कॅल्क्युलेशन करायचं. असं नाही करायचं की किलोमीटर पर आवर म्हणजे किलोमीटर पर तास जेवढा वेग असेल त्याला तुम्ही ह्याच्याबरोबर कॅल्क्युलेशन करू शकत नाही मीटर बरोबर. बरोबर, SI युनिट, CI युनिट ते माहिती आहेत ना तुम्हाला. 12वी झाली का सगळ्यांची तुमची, मग तुम्हाला ह्याच्यामध्ये असेल आपल्याला फिजिक्समध्ये वगैरे, किंवा त्याच्या आधी पण 10वी मध्ये पण झालं असेल. युनिट्स असतात, सेम युनिटमध्येच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. किलोमीटरचं आणि मीटरचं कॅल्क्युलेशन एकत्र होत नाही, मग त्या सगळ्यांना एकत्र एका लेवलला आणायचं आणि मग फाईट करायची त्यांची. कुस्तीमध्ये किंवा बाकीच्या स्पोर्ट्समध्ये कसं असतं, वजनी गट असतात, 50 किलो, 60 किलो, 70 किलो, 80 किलो, का त्यांना एका वजनी गटामध्ये आणायचं, मग त्यांच्याशी आपण काय करायचं, फाईट करायची. असं होत नाही 100 किलो पैलवान आणि 30 किलोचा पैलवान यांची फाईट नाही होत कधीच. आलं लक्षात. त्याचप्रमाणे काय आहे, सगळ्यांचे युनिट असतात, ते युनिट एकत्र एकाच लेवलला आणायचे आणि मग त्याला काय करायचं, आपण त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, ही सगळ्यात महत्वाची आहे. किलोमीटर पर आवर पासून मीटर पर सेकंद मध्ये करताना गुणिले 5/18 करायचं. आणि हे काय असतं, ह्या 18नी त्या संख्येला भाग जात असतो, अशी संख्या दिलेली असते आपल्याला परीक्षेमध्ये. आता लक्षात घ्या काय केलंय आपण, हे किलोमीटर मोठे का मीटर मोठे,
किलोमीटर. लहान काय आहे त्यातलं? मीटर. आता ह्या 5 आणि 18 मधली लहान संख्या कोणची? 5/18. हे 5/18 आहे बरं का, तुम्ही पुन्हा गडबड करता. आणि हे आहे 18/5 असं लिहून घ्या, मग तुम्हाला लक्षात येईल. हे गुणिले करायचं इथं, हे गुणिले करायचं. आता 18 आणि 5 मधली छोटी संख्या कोणची आहे? 5. आपल्याला किलोमीटर ही मोठी संख्या आहे, त्यातनं कोणाला मीटरमध्ये कन्वर्ट करायचे. मोठ्या संख्येतनं छोट्या संख्येकडे जायचंय आपल्याला, बरोबर? छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचंय. मग छोट्या युनिटची छोटी संख्या वरती घ्यायची, 5/18. म्हणजे किलोमीटर मधनं मीटरला जाताना वरती छोटी संख्या आली पाहिजे, खाली मोठी संख्या आली पाहिजे, संपला विषय. आता ह्याच्या उलट करायचं, मीटर मधनं किलोमीटरला जाताना मोठी संख्या घ्यायची वरती, ज्या संख्येकडे आपण जाणार आहे, ज्या युनिटकडे, मोठ्या छोट्या एवढंच लक्षात ठेवायचं. ज्या युनिटकडे आपण जाणार आहे, छोट्यापासून मोठ्याकडे चाललोय तर मोठा आकडा वरती लिहायचा, छोटा आकडा खाली लिहायचा. 18/5. छोट्याकडून मोठ्याकडे चाललो तर 18/5. मोठ्याकडून छोट्याकडे आलो तर 5/18. गुणिले काय पण असेल 54 किलोमीटर 54 किलोमीटर पर आवर असा स्पीड दिलाय का टू व्हीलरचा, बरोबर? त्याला तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचे. कसं किती मीटर पर सेकंड येणार त्याचा स्पीड? गुणिले 5/18 करायचं. 18×3 = 3 गुणिले वरती किती आला? 5. म्हणजे काय आलं? 15 मीटर पर सेकंड. म्हणजे तो एका सेकंदात ती गाडी किती जाते? 15 मीटर 15 मीटर 15 मीटर अशी एका सेकंदाला चालली. म्हणजे त्याचा टोटल स्पीड काय झाला आपला? 54 किलोमीटर पर आवर. लक्षात आलं? इथं स्पीडचं पण कन्व्हर्जन केलंय, टाइमचं पण कन्व्हर्जन केलं. हा आकडा लिहून घ्या, हे तुमच्याकडं लिहून घ्या वहीमध्ये, महत्वाचं आहे. ह्या टाईपवरची एक्झाम्पल विचारली की तुम्हाला यायला पाहिजे. कन्व्हर्जन कसं करायचं लक्षात ठेवा. तो ट्रायंगल काढून घेतलाय का तुम्ही पाठीमागचा? आहे ना लक्षात? काय टेन्शन नाही. लिहिलं? आता मला सांगा, 36 किलोमीटर पर आवर स्पीड आहे एखाद्या बसचा. 2 तासात बस किती किलोमीटर जाईल? बरोबर. त्याचा मीटर पर सेकंद किती असेल स्पीड 36 किलोमीटर पर आवरचा? हा 10 मीटर पर सेकंद. 20 करून 20 नाही 10 येणार. 5/18 गुणायचं. 18 2 36, 2 आलं वरती, बरोबर? किती सांगितलं मी? 36 मीटर पर सेकंड हा स्पीड आहे. ह्याला कन्वर्ट काय करणार? 36 गुणिले 5/18 का 18/5? 18/5 का 5/18? 5/18. का बरं? कारण किलोमीटर मोठा आकडा आहे, मोठी संख्या आहे, मीटरमध्ये बारक्या संख्येकडे जायचं, म्हणून आपण काय करायचं? बारकी संख्या वरती घेतली. 18 दुनी 36, 5 दुनी 10 मीटर पर सेकंद याचा स्पीड आहे. आलं लक्षात? इतकं सोपं आहे. नंतर नेक्स्ट बघूया आता आपण. याचे टाइप्स आहेत काय काय, हे आपल्याला सिंपल आणि डायरेक्ट प्रॉब्लेम्स विचारले जातात त्याच्यावरती. या प्रकारात दिलेल्या 2 गोष्टींवरून अंतर, वेग, वेळ याचं काय केलेलं असतं? तिसरी गोष्ट काढायची असते. ह्या 3 पैकी 2 दिलेल्या असतात, तिसरी गोष्ट काढायची. अतिशय फालतू प्रश्न असतात. ठीक आहे. आता बघा उदाहरण बघा. एका व्यक्तीने 120 किलोमीटर प्रवास 3 तासात केला. 120 किलोमीटर प्रवास 3 तासात केला. त्याचा वेग किती आहे? 4×12. आपल्याला तसं पण लक्षात येतं. ठीक आहे. तसं जरी नाही लक्षात आलं तुम्हाला, 3 तासात प्रवास केलाय म्हणजे 1 2 3 तुकडे पाडायचे. 12 120 चे काय केले? 3 तुकडे पाडले तुम्ही. तसं जरी नाही आलं, फॉर्म्युला यूज करून काय करणार तुम्ही? हे काय काढायचं आपल्याला? वेग. वेग कसा काढायचा आपण? अंतर वरती होतं आणि खाली वेळ होता. किती आलं तुमचं अंतर? 120 3 3×12. समजलं? नेक्स्ट बघूया आपण आता सेकंड एक्झाम्पल बघायचं. एका बसचा स्पीड काय आहे?
वेग दिलाय आपल्याला 60 किलोमीटर पर आवर आहे. 45 मिनिटात किती अंतर पार करेल? 60 किलोमीटर पर आवर आहे, 45 मिनिटांमध्ये किती अंतर पार करेल? अंतर कसं काढणार तुम्ही? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ करायचं. बरोबर. तिथं काय सांगितलंय आपल्याला? अंतर, किती अंतर विचारले, ह्याला काय केलंय आपण? प्रश्नचिन्ह. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग किती दिलाय? 60 किलोमीटर पर आवर आणि वेळ मिनिट दिले तर 45 मिनिट. बरोबर. हे काय आहे? इथं युनिट काय दिले? आवर म्हणजे तास, आणि इथं काय दिले? मिनिट. मग हे एका लेवलला आहेत का? पहिलवान ही दोन एका लेवलला आहेत का? मिनिट आणि तास दिले, तुम्हाला याला पण तासात कन्वर्ट करायला लागेल. बरोबर. मग ते सगळं कुटाणा करण्यापेक्षा साधी गोष्ट काय आहे की 60 किलोमीटर पर आवर आहे. एका तासात किती मिनिटं असतात? 7 मिनिट असतात. बरोबर. हे लॉजिक लगेच लागलं पाहिजे, प्रॅक्टिसनं तुम्हाला येणार आहे. एका तासात 60 मिनिट म्हणून एका मिनिटाला 1 किलोमीटर गेली, याचा अर्थ सरळ सरळ आहे. 60 मिनिटात 60 किलोमीटर जाते, तर एका मिनिटात किती किलोमीटर जाणार? 1 किलोमीटर. मग एका मिनिटात 1 किलोमीटर जाते, तर 45 मिनिटात किती किलोमीटर जाणार? बस, संपला विषय. लक्षात आलं? अशा प्रकारे करू शकता तुम्ही. 60च्या ऐवजी 120 दिलं तर तुम्ही कसं करणार? 2 किलोमीटर पर आवर होणार. साधं एक लॉजिक लावायला बघायचं, त्याचं तुकडे पडतात एक्झाम्पलचे, कट होतं, तिथं भागाकार जातो. बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर असल्या ना, आवर पर आवर म्हणजे एका तासात जातं, एका तासात असतात 60 मिनिट. आपण लगेच कॅल्क्युलेशन लावायचं. 60 मिनिटात 120 किलोमीटर जाते, एका मिनिटात किती किलोमीटर जाणार? असंही करू शकता. सपोज इथं काय दिले तुम्हाला? 120 किलोमीटर पर आवर. बाकीचे फॉर्म्युले पण काही वेळासाठी सोडून द्या. 120 किलोमीटर पर आवर म्हणजे काय आहे? 1 आवर मध्ये जाते. बरोबर. तर 1 किलोमीटरला किती टाइम लागेल? तिरका गुणाकार करायचा नाही. हे काय सांगितले? 1 किलोमीटर ना, 45 मिनिटात. हे चुकते काय? 120 किलोमीटर एका तासात. हे करायला पाहिजे. तर 1 मिनिट मध्ये म्हणजे इथं 60 मिनिट करायला पाहिजे. सॉरी, 6. तर 1 किलोमीटर किती मिनिटामध्ये जाणार? कारण आपल्याला इथं मिनिट दिले म्हणून आपण त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट केले. आता काय करायचं? 6 × 1 आणि काय करायचं? इकडं 120 भागिले 6 केलं तर 6 दुनी 12 येणार आहे तुमचं उत्तर. ठीक आहे. ह्याचा तिरका गुणाकार करायचा. पहिल्यांदा हे लिहायचं 120 गुणिले, हे प्रश्नचिन्ह तिकडेच राहू द्या असंच. छेदात काय करणार? 6 × 1. 6 1 6, 6 दुनी 12. आलं लक्षात? नंतर नेक्स्ट बघूया आता आपण. एक सायकल स्वार 18 किलोमीटरने 2.5 तास. बघा, एक सायकल स्वार काय करतोय? 18 किलोमीटर पर आवरने 2.5 तास चालतो. किती अंतर पार होईल? सांगा प्रश्नाचं उत्तर. 45 किलोमीटर जाईल. तुमचं काय उत्तर आहे? 45. कसं काढलं? एका तासात 18 किलोमीटर जातो पर आवरचा स्पीड. म्हणजे दुसऱ्या एका तासात किती जाईल? हे बघा, हे 2.5 तास आहेत. बरोबर. म्हणजे काय आहे? एक पूर्ण तास आहे, दुसरा 1 तास आहे, आणि हा अर्धा तास आहे. लक्षात आलं? पहिल्या त्याचा स्पीड किती आहे? 18 किलोमीटर. पहिल्या तासाला किती गेलं? 18 किलोमीटर. दुसऱ्या तासाला किती गेलं? 18. आता अर्ध्या तासात, एका तासात 18 जातो म्हणजे अर्ध्या तासात किती जाणार? निम्म डिस्टन्स जाणार, 9. याची बेरीज केली किती आलं? 45. आलं लक्षात? आलं? हे सिंपल लॉजिक लावायचं. इथं एका तासात एवढा, दुसऱ्या तासात एवढा, आणि पुढच्या अर्ध्या तासात एवढा जाणार आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एका गाडीला 150 किलोमीटर प्रवास करायला 3 तास लागतात. त्याचा वेग किती आहे? 150 किलोमीटर प्रवास 3 तास लागतात. वेग किती आहे? 50 किलोमीटर पर आवर. बरोबर. तसं तुम्हाला लक्षात आलं तर 3 तास. मग एका तासात किती जाणार आहे? किंवा 150ला सरळ सरळ तुम्ही
हे काय होतंय आपल्याला अंतर वेग काढायचा आहे. वेगाचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे? अंतर भागिले वेळ. इथं किती दिले तुमचं डिस्टन्स? 150 किलोमीटर 3 तासात दिले, बरोबर. किलोमीटर आणि वेग काय काढणार आहे आपण? किलोमीटर पर आवर मध्ये काढणार आहे. 3×5=15 ही 50 किलोमीटर पर आवर. इथं मीटर मध्ये डिस्टन्स दिलेलं नाही किंवा काय दिलेलं नाही, किलोमीटर आहे. पुढचा स्पीड पण आपल्याला किलोमीटर पर आवर मध्येच काढायचा. नंतर बघा स्पीड जास्त होतोय का सांगायचा? समजतंय का काय गडबड? लय स्पीड वाढवून द्या का असंच राहू द्या? हाय एवढा का कमी करायचा अजून? बोला बिंदास्त, काय लाजू नका. नसलं तर काय तुम्हाला समजत नसलं वरनं जात असेल तरी सांगा. तुम्हाला समजण्याशी महत्वाचं आहे इथं आपल्याला. बघा आता ह्याच्यामध्ये काय आहे की पुढचं एक नवीन टाईप आहे यातला. जेव्हा प्रवास 2 भागांमध्ये विभागलेला असतो आणि दोन्ही अंतर समान असतात पण वेग वेगवेगळा असतो, बरोबर, तेव्हा सरासरी वेग काढण्यासाठी एक स्पेशल सूत्र वापरलं जातं. म्हणजे काय सांगितले तुम्हाला? ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, बरोबर. हे आहे तुमचं घर, हे आहे तुमचं ऑफिस, ठीक आहे. हे डिस्टन्स काय झालं तुमचं? सेम झालं, ऑफिस आणि घराचं, बरोबर. डिस्टन्स सेम आहे. काय सांगितले? दोन्ही अंतर समान आहेत. जाताना तुम्ही 50 किलोमीटर पर आवरनी गेला, मग ऑफिसला जाताना कसं जातो आपण? कासवासारखं. आणि तिथनं येताना कसं? चित्त्यासारखं येतो घरी येताना ऑफिस मधनं. तुम्ही येणार किती? 100 किलोमीटर पर आवरने, बरोबर. हा स्पीड आहे. ह्याचा ॲव्हरेज कसं काढणार तुम्ही आता? तर एकूण तेवढ्या डिस्टन्स मध्ये तुम्ही किती अंतर कव्हर केले किंवा किती स्पीडने गेलाय तुम्हाला जर काढायला सांगितलं, हा स्पीड दिलाय, किती वेळ लागला वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला ह्याच्यावरून कॅल्क्युलेट करायला येतात, ठीक आहे. तर ह्याचा काय? सरासरी वेग काढायचा आहे, ॲव्हरेज. सरासरी कशी काढतो आपण? आता तुमचे चौघांचे वेट आहे, समजा याचं 80 आहे, त्याचं 50 आहे, त्याचं 60 आहे, 70 किलो आहे. तुमच्या सगळ्यांच्या वजनाची सरासरी काढायची आहे. तर वजनाची सरासरी कशी काढतो आपण? बरोबर. सगळ्यांचं वजनाची बेरीज करायची किंवा त्या ज्या काही गोष्टी दिल्यात आपल्याला, जे कॅल्क्युलेट करायचे त्याची बेरीज करायची, भागिले किती जण आहेत, टोटल नंबर ऑफ आयटम्स काय असतील ते खाली लिहायचे छेदामध्ये. त्याचप्रमाणे आता इथं काय करणार आपण? दोन डिस्टन्स किती कव्हर झाले इथं? ए टू बी झाले, बरोबर. एकदाच घ्यायचं का दोनदा घ्यायचं डिस्टन्स? दोनदा घ्यायचा. आणि स्पीड पण हे करायचं. आता त्याला फॉर्म्युला काय आहे बघा. 2xy ॲव्हरेज स्पीड काय करणार आहे? 2xy म्हणजे काय आहे? हा इथनं इथं गेलेला स्पीड, बरोबर, आणि इथनं इथं आलेला. दोनदा घेतले म्हणून त्याला काय केले? 2 वेळा त्या स्पीडचा गुणाकार केलेला आपण, आणि नंतर काय केले? x + y करायचं. हे आता एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला लक्षात येईल. बघा, एका व्यक्तीने प्रवासाच्या पहिल्या अर्ध्या भागात 30 किलोमीटर पर आवर आणि दुसऱ्या अर्ध्या भागात 60 किलोमीटर पर आवरनं प्रवास केलाय, बरोबर. म्हणजे काय झालंय? हा इथनं निघालेलं एवढंच अंतर आणि एवढंच अंतर, बरोबर. इथं किती झालाय? 30 किलोमीटर पर आवर आणि इथं किती गेलाय? हा 60 किलोमीटर पर आवर. सेम डिस्टन्स आहे, इथनं इथं सेम आहे, तिथनं तिथं सेम डिस्टन्स आहे. मग आता ह्याचं तुम्हाला काय करायचंय? ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. त्याचा काय करणार तुम्ही? 2 × 30 × 60. 2 का घेतले आपण? हे 2 डिस्टन्स सेम आहे म्हणून, बरोबर. डिस्टन्स सेम आहे म्हणून 2 घेतलं, गुणिले 30 हा स्पीड आहे, बरोबर, आणि हा काय आहे? दुसरा 60चा स्पीड आहे तुमचा. छेदामध्ये काय करणार तुम्ही? त्या दोघांची काय केली आपण? बेरीज केली. ह्या दोन स्पीडची बेरीज, 30 + 60. त्याचा भागाकार करायचा, तुम्हाला उत्तर मिळणार आहे इथं 3600 वरती, बरोबर. साहित्रिक 18 2 36 वरती 0 टाकायचे, 3600, आणि इथं 60 आणि 30 90, शून्याला 0 गेलं, खाली 9 राहतात, वरती राहतात 360, बरोबर. 9 चोक 36, 4 आलं, वरती 1 आला 0. असं तुमचं झालं किती? 40 किलोमीटर पर आवरचा स्पीड.
सेम आता उदाहरण आता आपलं बघितलेलं, ह्याचं कसं काढणार तुम्ही आता मला सांगा. 2 गुणिले काय करायचं, 2 डिस्टन्स कव्हर झाले, इथनं इथे गेला, इथनं इथं आलाय, बरोबर. 2 गुणिले 50 गुणिले 100 गुणिले करायचं इथं, अधिक नाही, खाली अधिक करायचं, 50 अधिक किती झालं, 5 दुनी 10, 100 गुणिले 100 10,000 भागिले किती झालं 150. हे शून्याला शून्य गेलं, 5 त्रिक 15, 5 दुनी 10, हे किती आले तुमचं 200, बरोबर. आणि ह्या 3नी भागलं की ह्याला 3 सक 18, पुन्हा 2 राहतात, 3 सक 18, 6 येणार पुढं, 66.66 वगैरे येणार सगळ्या. ह्या कन्सेप्ट लक्षात आला, कशी मांडणी करायची लक्षात आली तुम्हाला. 2 डिस्टन्स कव्हर आहेत, इथनं तिथं जावा किंवा सेम डिस्टन्स असेल तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला लावायचा. 2 वेळा डिस्टन्स घेतला म्हणून 2 गुणिले पहिला स्पीड गुणिले दुसरा स्पीड आणि भागिले काय करायचं, दोन्ही स्पीडची बेरीज करायची. सिंपल आहे. नंतर नेक्स्ट बघूया आता आपण. हा काय काढत होतो आपण, ऍव्हरेज स्पीड काढलेला त्याचा, ठीक आहे. आता अजून पुढे काय बघा, एका गाडीनं पहिल्या अर्ध्या प्रवासात 50 किलोमीटर पर आवर आणि दुसऱ्या अर्ध्या तासात 100 किलोमीटर पर आवर न प्रवास केला. हेच आलं आपलं उत्तर. आता आपण घेतलेलं तेच एक्झाम्पल. काय हे सरासरी वेग किती आलाय, 2 गुणिले 50 गुणिले 100 करायचं 10,000, छेदामध्ये काय येणार 50 प्लस 100 150, भागाकार केला की तुम्हाला काय मिळणार आहे, सेम आहे ना आकडे, 50 किलोमीटर आणि 100 किलोमीटर. 50 किलोमीटर 100 किलोमीटर, पहिला अर्धा भाग झाला, दुसरा अर्धा भाग झाला, असं पण म्हणू शकतो. ए पासून बी पर्यंत गेला, बी पासून ए पर्यंत आला. आलं लक्षात, समजलं का नाही. त्यानंतर बघा नेक्स्ट आपल्याला प्रॅक्टिस क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. एका ट्रकनं समान अंतर आहे 20 किलोमीटर पर आवर आणि 40 किलोमीटर पर आवर न पार केलं तर सरासरी वेग सांगा. सोडव की. (26.66) चला सोडून बघा. आता काय करायचं आपल्याला, 2 स्पीड दिलेत, बरोबर. 2 गुणिले काय करायचं 40 गुणिले 20, छेदामध्ये काय करणार 40 अधिक 20, 2 स्पीडची काय केली आपण बेरीज केली 40. आता हे काय करायचं 20 दुनी 40, ह्याचा गुणाकार करा, सोप्पा जाईल तुम्हाला, बरोबर. 40 झालं, 4 चोक 16, किती आलं वरती, छेदामध्ये किती 60 ला शून्याला हे गेलं, 6 दुनी 12, 4 राहतात, बरोबर. 6 6 36, किती राहिले पुन्हा 4, 6 6 6 येणार 26.67 असं करा तिथं, ठीक आहे. 5च्या वर गेलं की सेकंड पॉईंट नंतर 1 वाढवायचा इकडं, बस 2 पॉईंट पर्यंत लिहायचं आपल्याला 26.67. आता हा रिलेटिव्ह स्पीड आहे ना, हा तुम्हाला येईल काय बदलतो, हा ठीक आहे, हे पण चालतंय. आता 2 गोष्टी दिलेल्या असतात आपल्याला, एक विरुद्ध दिशेनेचा स्पीड काढायचा असतो किंवा समान दिशेने स्पीड काढायचा असतो आपल्याला. आता मी म्हणजे 2 रेल्वे आहेत सपोज, ह्या इकडून इकडं आल्यात, बरोबर. ही 10 वाजता निघली आहे, ही पण 10 ला निघली आहेत ना, बरोबर. आता ह्यांना इथं यायला समजा या दोघांचा स्पीड काहीतरी, याचा 50 किलोमीटर आहे, ह्याचा 40 किलोमीटर पर आवर आहे, ह्याचा 50 किलोमीटर पर आवर आहे. तर ह्या दोघी एकमेकाकडे जवळ येताना फास्ट येणार का त्यांना उशीर लागणार,
कारण ही पण इकडेच यायला लागली आणि ही पण इकडेच यायला लागली, बरोबर. म्हणजे ही एका तासात किती 40 किलोमीटर अंतर कव्हर करेल, ही 50 किलोमीटर करेल, क्रॉस होऊन जाणार फास्टमध्ये. जर समजा एकच ही ट्रेन इकडे 50 किलोमीटरनं चालली किंवा 40 चालली, ही 50 चालली, तर त्यांना जास्त वेळ लागेल का कमी वेळ लागेल? सेम. कारण ह्या 50 किलोमीटरची पळती 40ची पळती आहे, ह्या 50 वालीला गॅप कितीचा मिळतोय दोन्हीच्या स्पीडमध्ये? 10 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं ऍक्च्युली ह्याचा रिलेटिव्ह स्पीड धरणार आपण. का? त्या दोघांमधला गॅप आहे. कारण दोघांचं सपोज 40 किलोमीटरच आहे. आता तुम्ही तुमच्या मित्राच्या मागं पळताय, त्यानं तुमची काहीतरी वस्तू घेतली, तुम्ही पळताय फुल पळताय त्या मागं, तुम्हाला त्याला पकडायला काहीतरी अंतर कव्हर करायला लागते किंवा तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढवावा लागतो. तुम्ही जर त्याच्या एवढ्या स्पीडनं 40च्या स्पीडनं पळत असाल, तुम्ही बी 40च्या स्पीडनं पळाला तर पकडणार का तुम्ही त्याला? किती वेळात पकडणार तुम्ही त्याला? कधीच गावणार नाही आयुष्यभर तुम्हाला. त्याला तुम्हाला धरायचा असेल तर 1 किलोमीटर पर आवर, तर त्यापेक्षा तुमचा स्पीड जास्त पाहिजे, काहीतरी जास्त पाहिजे त्यापेक्षा, तरच तुम्ही त्याला काय करू शकता? कॅच करू शकता, बरोबर. मग पाठीमागच्याचा स्पीड काय असला पाहिजे? जास्त असला पाहिजे समोरच्याला कॅच करण्यासाठी. मग त्यातला जो गॅप आहे ना, तो तुमचा असतो रिलेटिव्ह स्पीड म्हणायचं त्याला, बरोबर. तोच मेन काम करतो की दोन ऑब्जेक्ट एका ठिकाणी येण्यासाठी. आता ह्या दोन वस्तू दोन स्पीडने येणारे ट्रेन आहेत, ही 50 किलोमीटर आहे आणि 60 किलोमीटरने येते, दोघी एकमेकाकडे येतात. किंवा तुम्ही दोन मित्र आहेत, एकदम एकमेकाकडे भेटायला यायला लागलाय पळत पळत, पिक्चर मधल्यासारखं लय 50 वर्षांनी भेटताय तुम्ही, तर तुमचा स्पीड काय कोणता काउंट करणार? तो बी फुल स्पीडने पळत येतोय, तुम्ही बी इकडून पळत आलाय, तर दोघांच्या स्पीडची काय करायची? बेरीज करायची. कारण काय होणार आहे? वेळ कमी होणार आहे तिथं, लक्षात घ्या. वेळ काय होतो तिथं? कमी होतो. दोन्ही जर ऑब्जेक्ट एकाच दिशेने येत असतील तर तुम्हाला एकाला इथपर्यंत पोहोचायला कितीतरी वेळ लागत असेल, 60 किलोमीटर एका तासात 60 किलोमीटरचा वेग असेल, याचा 50 असेल, तर त्याला वेळ लागणार आहे. दोघं पण जर एकमेकडे पळत येत आहेत तर तुम्हाला काय लागणार आहे? वेळ कमी लागणार आहे. कारण हा बी पळत आलाय, हा बी पळत आलाय, दोघांच्या वेगाची काय करायची? बेरीज. जेव्हा एकमेकाकडे येतात त्यावेळेस काय करायचं? बेरीज करायची. आणि एकमेकापासून दूर जातात त्यावेळेस काय करायचं? वजाबाकी करायची. आणि म्हणजे हे पण दूर जाणं झालं, ठीक आहे. आता बघा, विरुद्ध दिशेने जात असतील तर मी काय हे सांगितलं का? गणलं जरा थांबा. हे काय सांगितले? विरुद्ध दिशेने जात असतील, दोन ऑब्जेक्ट विरुद्ध दिशेने जात असतील तर वेगांची काय करायची? बेरीज करायची. आणि एकाच दिशेने येत असतील तर काय करायचंय? वेगांचा फरक घ्यायचा आहे. एकाच दिशेने चालले सपोज हे, बरोबर. आपण काय केले? एकाच दिशेने चालले तर त्यांचं काय केलंय आपण? वजाबाकी म्हणजे फरक घेतलाय. आणि विरुद्ध दिशेने आले, एकमेकाकडे पळत आले, तर त्यावेळेस वेगांची काय करायची? बेरीज करायची. आलं लक्षात? आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय ते. बघा, दोन वाहन आहेत, एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं 60 किलोमीटर आणि 40 किलोमीटर पर आवरनं चालतात. 200 किलोमीटर अंतर किती वेळात पूर्ण होईल? आता लक्षात घ्या, हे अंतर आहे किती आहे? 200 किलोमीटर. हे आहे ए, हे आहे बी. ह्याचा स्पीड किती आहे? इकडं पहिल्याचा 60 किलोमीटर पर आवर आहे, दुसऱ्याचा आहे 40 किलोमीटर पर आवर. आता याचं काय करणार तुम्ही? दोघांनी मिळून काय केले? 200 किलोमीटर अंतर कव्हर करायचे, दोघांनी मिळून करायचे, बरोबर. असं नाही की ह्यानं त्या टोकापर्यंत जायचं, त्यानं ह्या टोकापर्यंत यायचं, असं नाही. दोघांचं मिळून ते अंतर कव्हर झालं पाहिजे. तर ते अंतर कव्हर करायला किती वेळ लागेल? आता लक्षात घ्या, हा आलाय 60 किलोमीटर इथं एका तासात, बरोबर. हा किती आलाय एका तासात? 40 किलोमीटर, बरोबर. हा पण आलाय 1 आवर मध्ये. आलं लक्षात? म्हणजे एका तासात ह्या दोघांचं अंतर किती कव्हर झालं? दोघांनी मिळून किती कव्हर केलं? ह्यानं 60 केलं आणि त्यानं 40 केलं. दोघांच्या वेगाची आपण काय केली? बेरीज केली. 60 आणि 40 100 किलोमीटर एका तासात पूर्ण झालं. आता राहिलं किती अजून? 200 अंतर आहे टोटल. एका तासात दोघांच्या वेगांची बेरीज केली, किती झाली? 100. राहिलेल्या पुढच्या एका तासात अजून 100 किलोमीटर करतील का पूर्ण? आरामात, बरोबर. हा किती येणार आहे अजून इथं? 60 किलोमीटर.
सेकंड आवरला. हा इथं किती आलाय तुमचा सेकंड आवरला 40 किलोमीटर. 40 किलोमीटर पर आवर म्हणजे काय आहे, एका तासात 40 जातो. तो 2 तासात 40 आणि 40 80, हा 2 तासात 60 आणि 60 120, 80 आणि 120 ची बेरीज किती झाली तुमची 200. इथं बेरीज लागली तुमची, स्पीडचं झालं, आलं उत्तर किती तुमचं 2 तास. बरोबर, कारण हा पण 2 तास स्टार्ट झालाय, तो पण 2 तासात तिथं पोहोचलाय, हा 2 तासात इथं पोहोचलाय. फक्त काय असणार आहे गोष्ट, की हा 2 तासात इथं पोहोचल म्हणजे ह्याचा अंतर इकडे असणार आहे, सेंटर पॉईंटच्या पलीकडे असणार आहे, कारण ह्याचा स्पीड जास्त आहे. 60 आणि 60 120 किलोमीटर अंतर ह्यानं कव्हर केले, ह्यानं फक्त 80च कव्हर केलेलं आहे. म्हणजे दोघांनी मिळून 200 किलोमीटर अंतर किती वेळात पूर्ण केले 2 तासात. एका तासात किती केले 100. मग आपण काय केलं, दोघ जण विरुद्ध दिशेने येत आहेत, तर दोघांनी मिळून डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर त्या दोघांच्या वेगांची काय करणार तुम्ही बेरीज. पुढचं एक्झाम्पल बघूयात आपण. दोन गाड्या एकाच दिशेने जातात, 80 किलोमीटर पर आवर 50 किलोमीटर पर आवर. बरोबर, ही पण गाडी इकडे चालली, ही पण गाडी इकडे चालली. याचा किती आहे 80 किलोमीटर पर आवर, ही आहे 50 किलोमीटर पुढे जाणारी 50. ठीक आहे, तर पहिली गाडी दुसरीला 300 किलोमीटर अंतरावर गाठेल का. पहिली गाडी दुसऱ्या गाडीला 300 किलोमीटर अंतरावर गाठेल का. आणि काय सांगितले, पहिली 80 टाकले का यांनी, ठीक आहे 80 करूया आणि इथं 50. बरोबर, आणि काय सांगितले, आणि किती वेळात गाठेल. मला सांगा, एकाच दिशेने चालले सगळ्यात पहिल्यांदा का आपल्याला काय करायचे, दोघांच्या वेगांचं काय करणार आहे बेरीज, वजाबाकी करायची. ठीक आहे, का वजाबाकी करायची, एकाच दिशेने चाललेत, आपल्याला त्यांना कोणाला तरी गाठायचं एकमेकाला, म्हणून आपण काय करणार आहे सापेक्ष वेग घ्यायचा, त्यातला रिलेटिव्ह स्पीड गॅप असतो तेवढाच. गॅप किती आला इथं 30 किलोमीटर पर आवर. बरोबर, म्हणजे एका तासात 30 किलोमीटरचा गॅप काढत काढत. नाहीतर दोघांचा स्पीड काय आहे, ह्या गाडीचा स्पीड पण 50 किलोमीटरच आहे, लक्षात घ्या तुम्ही, बेसिक स्पीड. ह्याचा पण बेसिक 50च आहे, फक्त ह्या गाडीनं काय केले 30 फक्त स्पीड वाढवलाय. बरोबर, त्यामुळे ती पुढे पळते. मग आपल्याला ह्या गाडीला काय करायचंय, ह्या 30चा आपण गॅप काढलाय, 30च्या गॅपनं काय केले आपल्याला सांगितले किती किलोमीटर आहे, 300 किलोमीटरला एकमेकाला गाठतील का, आणि किती वेळात गाठणार की 300 किलोमीटर. 300 किलोमीटर अंतर गाठणार, पण ॲव्हरेज स्पीड किती राहणार आहे तिथला रिलेटिव्ह स्पीड 30 किलोमीटर पर आवर. बरोबर, मग 300 किलोमीटरला किती जाणार, एका तासात 30 किलोमीटर जाते, 300 किलोमीटर जायला किती वेळ लागणार 10 तास. आलं लक्षात. कन्सेप्ट समजला का, नसला तर पुन्हा विचारा, मला तर वाटत नाही चेहऱ्यावर. समजलाय, तुला समजला. किलोमीटर अंतर आपल्याला कव्हर करायचे, रिलेटिव्ह स्पीड काढला आपण 30 किलोमीटरचा, आणि त्या अंतराला काय करायचे सरळ सरळ आपण तेवढ्या डिस्टन्सला. आता आकडे बघा कसे आले तुम्ही, यात लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला असेच दिलेले असतात आकडे की तुम्हाला कुठतरी अडकवायचं, या पोराला मार्क नाही मिळले पाहिजे असं नसतात. तुम्ही एक स्टेप टाकली तुमचा आन्सर निघाला, अशा टाईपमध्ये सगळे आकडे असतात. तुम्हाला आतापर्यंत कुठं वाटलं का भागाकार करताना किंवा गुणाकार करताना आपल्याला हा आकडा ह्याचं काय भागाकार होईना झालाय, असं नाही काय, सगळीकडे होत असतात. फक्त तुम्ही एक स्टेप पुढे टाकायला लागते, पुढच्या स्टेपचा आन्सर निघतं, अजून एक टाकली अजून एक निघतं. हे कुठं होतं माहिती आहे का, मित्रांमध्ये बसलो आपण की मग त्यावेळेस असे प्रश्न काढतो आपण, नाही तर एखाद्या क्लासमध्ये मास्तरला धरायचा आणि फुल कुठनं तरी कॉपच्यातनं गणित काढायचं आणि ते विचारायचं. म्हणजे हे आमच्या वेळेस पण करायचे भरपूर जण पोरं, एखाद्या पेपरमधलं आर्टिकल विचारायचं कुठलं तर आलेलं असतं, मग त्याच्यावर उगच ते मास्तरचं नॉलेज चेक करायचं ना. आमच्या वेळेस करायची पोरं, आम्ही म्हणजे भरपूर उद्योग केलेत फुल, पण त्याचा परीक्षेच्या दृष्टीनं काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. तुम्हाला काय करायचं, मित्रांमध्ये पण एकमेकाला तुम्ही एक्झाम्पल सोडवाय देताना, चल असं सांग बरं मग ह्याचं काय उत्तर येऊ शकते, हे माहिती आहे तुला,
ठीक आहे. तुम्ही तर काय नाही, आम्ही आमच्या मित्रांना आमच्यातली पोरं अशी करायची. महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना कुठं चालू झालाय, कुणी केलाय, कुणी केलाय, कुणी केला माहिती आहे ना? विठ्ठलराव विखे पाटील, बरोबर. आपले राधाकृष्ण विखे पाटलांचे आजोबांनी. आम्ही त्यांचं नावच घ्यायचो नाही त्यात ऑप्शन मध्ये. मित्राला विचारताना ऑप्शन देताना त्याला 4 ऑप्शन द्यायचे, त्यात विठ्ठलराव विखे पाटलांचं नावच घ्यायचं नाही, दुसरी नावं घ्यायची. मग तो फुल टेन्शन मध्ये जाणार. किंवा सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं नाव काय, महेश तेंडुलकर, गणेश तेंडुलकर, रितेश तेंडुलकर असली नावं द्यायची. रमेश तेंडुलकर नाव घ्यायचं नाही. आलं लक्षात? हे असलं उद्योग नाही करायचं. मग त्याचाही कॉन्फिडन्स लूज होतो ना. आपल्याला परीक्षेत पण तीच आठवतं, बरोबर. तिथे गेले की असा प्रश्न विचारला, आपण जे ऑप्शन दिले तीच आठवते. त्यामुळं जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात ना, असेच प्रश्न एकमेकाला पण विचार जावा. तुम्ही डिस्कशन गप्पा मारत बसला, त्याच फेज मध्ये राहायचं. शक्यतो तुम्ही डिस्ट्रॅक्शन भरपूर आहे तुम्हाला आता, तर त्या फेज मध्येच राहायचं कंटिन्यू अभ्यासाच्या. नाही का माहिती का, एक माइंडसेट असतो आपल्या ब्रेनच्या सेल पण त्याच पद्धतीने डेव्हलप होत जातात. कंटिन्यू त्याच फेजमध्ये राहायचं. जी तुम्ही काय करताय गोष्ट, तुम्ही आता बिझनेस करताय, बिझनेसच्याच लक्ष ठेवायचं. किंवा मध्येच मग मैत्रिणीचा फोन आला, किंवा नवीन पुण्यात आल्यावर मैत्रीण झाली, कॉलेजची गावाकडची असेल, मित्र म्हणला चल चहा प्यायला, चल कपडे आणायला, मग सारखं त्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट होता तुम्ही. मग तुमची लाईन लेंथ तयार झालेली असती, ब्रेन मधल्या सेल्स तुमच्या डेव्हलप व्हायला लागलेले असतात, कनेक्शन्स, न्यूरोलॉजिकल कनेक्शन्स तुमचे डेव्हलप व्हायला लागलेले असतात ह्या एक्झामच्या दृष्टीनं, बरोबर. मध्येच तिकडे घुसला की झालं. तर त्या गोष्टी करायच्या नाहीत. थोडं सिरियसली करा. काय नाही, एकदा जॉब लागलाय तुम्ही, काय तुम्हाला कोण घरचे पण विचारत नाहीत की काय करतोय, कुठे गेलाय, जिवंत आहे का नाही, काहीच विचारत नाहीत. लिटरली काय विचारत नाहीत घरचे. नंतर एकदा तुम्हाला जॉब लागलाय, तुम्ही करून दाखवलं, ह्याच गोष्टी आहेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, अभ्यास करायचा बस. त्यामुळे गणित पण मित्रांना विचारताना व्यवस्थितच विचारायची, किंवा तुम्ही एखादा प्रश्न विचारताय ते पण व्यवस्थितच विचारायचा. ठीक आहे. चेष्टा म्हणजे करून विचारायचं नाही, आपल्यालाच पुढे फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचा. नंतर बघा नेक्स्ट आहे एक्झाम्पल. 2 व्यक्ती, आता तुमच्यासाठी प्रॅक्टिस आहे. 2 व्यक्ती 70 किलोमीटर पर आवर आणि 50 किलोमीटर पर आवर विरुद्ध दिशेने चालतात. 240 किलोमीटर अंतर किती वेळात पूर्ण करतील? 2 तास. कसं काढलं मला सांगा तुम्ही आता. बरोबर, विरुद्ध दिशेने चाललेत म्हणून त्यांच्या वेगांची काय करणार, बेरीज करायची. बेरीज किती झाली? 7 आणि 5 12, 120 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासात 120 किलोमीटर जातात. तर 240 किलोमीटर अंतर जायला किती वेळ लागणार आहे? 2 तास. सिंपल. नंतर बघा, 2 गाड्या एकाच दिशेने, 2 गाड्या आहेत एकाच दिशेनं 100 किलोमीटर पर आवर आणि 80 किलोमीटर पर आवर न जात आहेत. पहिली गाडी दुसरीला किती वेळात गाठेल? आणि जर अंतर 60 किलोमीटर असेल तर पुढचा सोडून द्या, 60 किलोमीटरचा विषय. काय केलं आपण? दोघांच्या वेगांचा वजाबाकी किंवा फरक घेतला. किती आला तो? 20 किलोमीटर पर आवर. एका तासात 20 किलोमीटर जाते. तर आपल्याला मग पुढचा प्रश्न काय दिलाय? अंतर दिले 60 किलोमीटर. 20 त्रिक 60. एका तासात 20 किलोमीटर, दुसऱ्या तासात 20, पुढच्या अजून 1 तासात 20 किलोमीटर. म्हणजे 3 तासात तुमचं 60 किलोमीटरचं अंतर पूर्ण होणार आहे. हाय सोपं. असले आता उदाहरण तोंडी सोडवू शकता तुम्ही. काय याला पेन, वहीन, कागद घेऊन बसायची गरज आहे का? नाही. तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळला, लॉजिक कळत, काय लावायचंय, काय केलं की काय होतं. आणि आज गेल्यानंतर ह्याच्यावरची एक एक्झाम्पल सोडवा. R.S. अग्रवालचं पुस्तक वापरताय का तुम्ही? R.S. अग्रवाल मोठं आहे, एकदम स्टँडर्ड बुक आहे. थोडंसं हेवी आहे, थोडं म्हणजे भरपूर हेवी आहे. ती तुम्हाला लय जड वाटेल, पण ते जर तुम्ही एकदा सोडवले ना, त्यातले स्टार्टिंगचे एक्झाम्पल्स असतात सोडवायची. वाटलेस तर काय करा, कुठंतरी असलं तर बघा त्याची सुरुवातीची चॅप्टरची स्टार्टिंगचे एक्झाम्पल फक्त झेरॉक्स मारून मिळतात का, किंवा ह्याच्यावर मिळेल तुम्हाला. PDF पण अवेलेबल असेल. माझ्याकडे असली तर बघतो मी, जुनी तुम्हाला देतो मी. तुम्ही काय करायचं, त्यातले स्टार्टिंगचे एक्झाम्पल जे आहेत
ती सोडवायची, इंग्लिशमध्ये आहेत. ते जर तुम्ही सोडवलं ना, तुम्ही ह्या गणितात बाप होणार डायरेक्ट. कसली येऊ द्या गणित, रिझनिंग, बेस्ट ऑफ द बेस्ट बुक आहे ती. त्याला चॅलेंजेस नाही इकडं आपल्या इथं. MBA चे पोरं तेच वापरतात, CET वाले ते बऱ्यापैकी सगळ्या एक्झाम्सला ते बेस्ट आहे पुस्तक. MPSC ला सगळीकडे चालते, UPSC ला, CSAT ला चालते. आपल्या कंबाईनचे MPSC असतात त्यांना पण, सरळ सेवावाल्यांना पण चालते, तलाठी बिलाठी सगळ्यांना चालते. फक्त ह्यांना काय असतंय, ह्या बाकीच्या एक्झामला ग्रुप बी पासनं खाली तेवढी हार्डनेस लेवल नसती. पण मी तुम्हाला काय म्हणतो की कायम आपण ट्राय काय करायचं की जेवढं अवघडातलं अवघड आपली प्रॅक्टिस होईल तेवढं चांगलं आहे. मी सोपे आपण असं सोडू शकतो, अवघड आधी करायचं, तुम्हाला कन्सेप्ट समजून जातात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा वेळेतील फरक काय सांगितले आपल्याला, वेग वाढवला किंवा कमी झाला, वेग वाढला किंवा कमी झाला तर पोहोचण्याच्या वेळेत फरक पडतो. हे प्रश्न नेहमी काय केलं जातात, आपल्याला दोन गोष्टींची तुलना करताना आपल्याला विचारलं जातं. बरोबर, वेग वाढला तर वेळ कमी होणार आहे आणि वेग कमी झाला तर वेग वाढला तर वेळ काय होती, कमी होती. आणि वेळ जर वाढली तर वेग जास्त असणार. वेळ वाढली तर आता एक्झाम्पल बघूया. आता हे वाचलं आपल्याला, तुम्हाला काय ती कळलं ह्या एक्झाम्पल मधून. एक व्यक्ती 60 किलोमीटर पर आवर प्रवास करतोय. हे जाऊ दे, हे काय गरजेचं नाही तर तुम्हाला, हेच काय नव्हतं. 60 किलोमीटर वेगाने गेला असतं, 1 तास लवकर पोहोचत असतो. हे पण नको, 90 किलोमीटर काय गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. सर्क्युलर ट्रॅक मीटिंग, हा हे आहे बघा. आपण आता लसावी जो काढलेला आपण, तो ह्याच्यासाठी तुम्हाला एक सांगितलं होतं ना उदाहरण. हा याच्यात बघा, दोन व्यक्ती वर्तुळाकार ट्रॅकवर धावतायत. बरोबर. आता काय सांगितले, विरुद्ध दिशेने धावलं तर भेटण्याचा वेळ कमी आणि एकाच दिशेने धावले तर भेटण्याचा वेग काय होणार आहे, वेळ जास्त होणार आहे. म्हणजे इथनं स्टार्ट केलं ह्यांनी, हा इकडून पळतोय, हा इकडून पळतोय, हे दोघं कुठेतरी भेटणार आहेत. बरोबर, जसं की ट्रेनचं होतं, विरुद्ध दिशेनेच होतं. तर त्यावेळेस काय होणार आहे, त्यांचा वेळ काय होणार आहे, दोघं विरुद्ध दिशेने पळत असले तर वेळ कमी होणार आहे. आणि एकाच दिशेने पळत असतील तर त्यांचा भेटायचा वेळ जास्त. सेम आपल्या घड्याळाच्या काट्यांसारखं आहे. घड्याळाचे काटे काय होतात, एकमेकाला कधी भेटणार आहेत, ते एकाच दिशेने फिरतात. बरोबर, म्हणजे त्यांचा कधी पण काय असणार आहे, वेळ भेटण्याचा जास्त असणार आहे. जर उलट्या दिशेने एक फिरायला लागला आणि इकडून एक फिरायला लागला तर फास्ट भेटणार लगेच ते, कारण दोघांच्या स्पीडची काय करतो आपण, बेरीज करतो विरुद्ध दिशेने. आता बघा इथं काय दिले आपल्याला, भेटण्याचा वेळ, ट्रॅकचा परीघ म्हणजे काय माहिती का तुम्हाला, परीघ म्हणजे त्याची असती बाउंड्री. आयताची परिमिती असते, वर्तुळाचा परीघ असतो. बरोबर. आयत म्हणजे काय आहे, ही तुमचं शेत आहे समजा, ह्याची परिमिती असते थोडक्यात. म्हणजे काय, थोडक्यात बाउंड्री. ह्याची काय, ह्याचा काय परीघ आहे, म्हणजे काय आहे, बाउंड्री. कडकडने जेवढं पळल आपण, त्या पूर्ण ह्याला काय म्हणायचं आपण, परीघ म्हणायचा, बाउंड्री म्हणतो आपण त्याला. बरोबर, ह्यात पण तसंच आहे. आता मला सांगा, ह्यात काय सांगितले, ट्रॅकची लेंथ किती किलोमीटर आहे आणि रिलेटिव्ह स्पीडनं भागाकार करायचा. का एका दिशेने येत असली तर स्पीडची काय करणार आपण, सॉरी, विरुद्ध दिशेने येत असतील तर स्पीडची काय करतो, बेरीज. म्हणजे तो काय झाला त्यांचा रिलेटिव्ह स्पीड, सापेक्ष वेग. सेम दिशेने पळत असतील तर वेगांची काय करतो आपण, वजाबाकी. तो काय झाला, तो गॅप असतो, तो सापेक्ष वेग म्हणायचं त्याला. बरोबर, त्या सापेक्ष वेगानं भागायचं कशाला, त्या अंतराला. बरोबर, एकूण जे अंतर आहे त्या वर्तुळाच्या अंतराला दोघांच्या सापेक्ष वेगानं भागायचं. आयदर ती एका साईडने येत असो, एका साईडने पळत असो, किंवा विरुद्ध साईडने पळत असो. ठीक आहे. आता उदाहरण सोडवून बघा, आता हे उदाहरण सोडवून दाखवा मला. आता 400 मीटरचा ट्रॅक आहे.
बरोबर. एकाचा वेग आहे 8 मीटर पर सेकंद, दुसऱ्याचा वेग आहे 6 मीटर पर सेकंद, विरुद्ध दिशेनं धावतायत, किती वेळात भेटतील? आता हे आहे आपल्याला दिलेलं आहे, हा किती आहे बघा इथं, 8 मीटर पर सेकंद, हा आहे 6 मीटर पर सेकंद याचा स्पीड. ह्याचा परिघ किती आहे, 400 मीटरची लेंथ आहे, किती वेळात भेटतील एकमेकाला? सापेक्ष वेग किती आला यांचा, 14. ठीक आहे, हे जरा गणित 28.57 असं येणार आहे. तर असं नसते, सिंपल एक्झाम्पल असतं, तुम्हाला भागाकार लगेच होईल अशा टाईप मधलं. ठीक आहे, पण जाऊ द्या, काय एवढं पण चुकलेलं नाही. 8 आणि 6ची बेरीज किती झाली, 14. त्याला काय करायचंय तुम्हाला, 400 मीटरला त्यांनी भागायचंय तुम्ही, बरोबर. टोटल डिस्टन्स किती आहे, 400 मीटर भागिले तो जो काय त्यांचा रिलेटिव्ह स्पीड आहे तो. आता जर ह्याच्या ऑपोजिट एक्झाम्पल सांगितलं तर हा 6 मीटरने पळतोय आणि हा किती, 8 मीटर पर सेकंद पळतोय, दोघं एका दिशेने पळतात, तर त्यांचं ही कसं होणार, किती वेळात ते एकमेकाला भेटणार? एका दिशेने पळतात, वजाबाकी करायची, बरोबर. ट्रॅकची लेंथ किती आहे, रिलेटिव्ह स्पीड किती आला त्यांचा दोघांचा, सापेक्ष वेग 2 मीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदाला 2 मीटर जातात. 400 मीटर जायला किती सेकंद लागणार, 200 सेकंद. 200 सेकंद म्हणजे किती मिनिट झाले, 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो, 6 6 6 साहित्रिक 18 180 सेकंदाचे 3 वेळ झाले, वरचे 20 सेकंद. लक्षात आलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. दोन व्यक्ती 500 मीटरचा ट्रॅक आहे, 500 मीटरचा ट्रॅक आहे, 10 मीटर आणि 8 मीटरनं एकाच दिशेनं धावतात. आता हे तोंडी करा, तोंडी करा, काय लिहू नको, तोंडी उत्तर सोडवायचं. दोघांचा फरक किती आहे, बरोबर. दोघांचा फरक 2 मीटर पर सेकंद आला स्पीड. त्याला काय करायचं, 500 मीटरच्या ट्रॅकला त्याने भागायचं सरळ सरळ, 500 भागिले 2 केलं किती आलं, 250. सिंपल. आता हे विरुद्ध दिशेने पळत असते तर काय केलं असतं तुम्ही, दोघांच्या वेगाची बेरीज केली असते, भागिले काय आलं असतं 18, वरती आलं असतं 500, 18 500ला भागायचं, जे काय येईल तुमचं ते उत्तर असणार आहे. आता ही प्रॅक्टिससाठी तुम्हाला 2 क्वेश्चन. 600 मीटरचा ट्रॅक आहे, वेग आहे एकाचा 7 आणि दुसऱ्याचा 5, विरुद्ध दिशेने पळतायत, भेटणार किती वेळाने, 7 आणि 5 बेरीज करायची का वजाबाकी करायची, बेरीज, विरुद्ध दिशेने पळतायत म्हणून त्यांची बेरीज करायची. 7 आणि 5 काय झालं तुमचं, 12 मीटर पर सेकंद. हा खाली आला, वरती किती आला तुमचा, 600 मीटर. लक्षात ठेवायचं, बरोबर. 12 पंचे 60 50, हे काय झाले, सेकंद झाले इथं, बरोबर. मीटरला मीटर गेले, तुमचं राहते 50 सेकंद, असं लक्षात ठेवा तुम्ही, बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल, 300 मीटरचा ट्रॅक आहे, 6 मीटरने 4 मीटरनं एका दिशेने पळतात दोघ जण, 150. 6 आणि 4 मधला फरक किती, 2 मीटर पर सेकंदचा फरक आहे, आणि अंतर किती दिले आपल्याला, 300. म्हणजे ते 2 मीटर पर सेकंद कुठे ठेवायचं, छेदामध्ये, वरती टोटल अंतर लिहायचं. 2 ने 300 ला भागलं की काय येणार आहे, 300 ने 2 ला भागलं की 150, काय तुमचं सेकंद, म्हणजे किती मिनिट झाले, 10 सेकंद, हा 30. आता हे एकदा फॉर्म्युले बघून घ्या, बोट आणि स्ट्रीमचं, नंतर बघूया पुन्हा. फॉर्म्युले बघून घ्या फक्त आता इथं. वेग, वेळ हे तर तुम्हाला माहिती आहे, अंतर. आता ह्यातला रिलेटिव्ह स्पीड, सापेक्ष वेग,
हा काय गरजेचं नाही समानांतर. हा ठीक आहे, हा बघितलंय आपण. 2 गुणिले काय आहे, पहिला स्पीड गुणिले काय आहे दुसरा स्पीड, बरोबर, गुणिले. आता छेदामध्ये काय येणार आहे, स्पीड 1 अधिक स्पीड. लक्षात आलं तर आठवतंय का? 2 1 50 किलोमीटर 100 किलोमीटर आपण घेतलेलं, 60 आणि 40चं घेतलेलं आठवतंय. दोन्ही स्पीड इथनं तिथं जायचं, तिथनं माघार यायचं, किंवा एक अंतर तिथं गेला तेवढंच अंतर पुढे वेगळ्या स्पीडने गेला तर त्यांचा ॲव्हरेज स्पीड किती असणार आहे ते शोधायसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर काय आहे, सापेक्ष वेग ह्यात प्लस किंवा मायनस तुमच्या दिशेवर अवलंबून आहे, तुम्हाला माहिती आहे. एकाच दिशेने येत असतील तर, विरुद्ध दिशेने येत असतील तर स्पीडचे काय करणार, दोन जण विरुद्ध दिशेने येत असतील तर त्या स्पीडचं काय करायचं, बेरीज. आणि एकाच दिशेने जात असतील तर स्पीडची वजाबाकी करायची. त्यानंतर बघा, सर्क्युलर मीटिंग मध्ये फक्त काय करायचं, राऊंड मध्ये पळताना आपल्याला डिस्टन्स आहे, सर्कलचा तो जो अंतर आहे तो काय आपला डिस्टन्स आहे, बरोबर. आता डिस्टन्स भागिले काय सांगितले आपण, लक्षात घ्या. इथं फॉर्म्युला काय आहे, वेळ, बरोबर. वेळेचा आपला फॉर्म्युला काय आहे, अंतर भागिले वेग. हे तर लक्षात आहे तुम्हाला. आता आपल्याला दोघ जण किती वेळाने भेटणार आहे म्हणलं तर आपण काय करतोय, वेळ काढायची आपल्याला. अंतर किती आहे, तर ते सर्कलचा काय असेल तो परिघ असेल तो, बरोबर, जो आपण काढला 400 मीटर 600 मीटर दिलेला. आणि वेग किती होता, तर त्यांचा सापेक्ष वेग. एका दिशेने येत असतील तर त्या विरुद्ध दिशेने असेल दोघांच्या वेगाची बेरीज करायची, आणि एका दिशेने जात असतील तर वेगांची वजाबाकी करायची. हे इथं लिहायचं छेदामध्ये. हा बेसिक फॉर्म्युला आहे, हाच यूज केलेला आहे. समजलं? चला आता ह्यात पुढे काय काय घेणार आहे मी सांगतो. आता हे काय करायचे सोडवताना, आता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही. युनिट्स तपासायचे कायम, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. आता किलोमीटर पर आवर म्हणून मीटर पर सेकंद मध्ये करताना काय घ्यायचं, वरती किलोमीटर मोठं आहे, मीटरकडे जाणार आहे छोट्याकडे आपण, तर मग छोटं वरती घ्यायचं 5/18. मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर मध्ये करताना काय करणार तुम्ही, 18/5. हे झालं आपलं. नंतर काय आहे, सापेक्ष वेग काय आहे तुमचा, रिलेटिव्ह स्पीड डायरेक्शन वरून ठरतो. ए विरुद्ध दिशेने येत आहेत तर बेरीज, एकाच दिशेने चालले तर त्या दोघांच्या स्पीडची वजाबाकी करायची. ठीक आहे. हे त्यानंतर काय आहे, सरासरी वेगामध्ये समान अंतर असेल तेव्हा हार्मोनिक मीन वापरायचं, जो आपण आता बघितलाय. 2 गुणिले 2 त्या स्पीडचा गुणाकार भागिले 2 स्पीडची बेरीज. याला काय म्हणायचं, हार्मोनिक मीन आहे. हा कधी वापरायचा आपण, डिस्टन्स तुमचं सेम आहे. इथनं ऑफिसला गेलाय, ऑफिसमधनं पुन्हा इथंच आलाय, किंवा इथनं तुम्ही एक अंतर गेलाय आणि तिथनं मग तेवढंच अंतर गेलाय पुढं, असं जर असेल तर. त्यानंतर बघा, नेहमी वेग वाढला तर वेळ कमी होतो, हे नेहमी खरं असतंय, हे फिक्सच आहे आपल्याला. त्यानंतर बघा, सर्क्युलर ट्रॅक मध्ये काय केले, वेळ बरोबर अंतर भागिले सापेक्ष वेग, हेच सूत्र आहे, बरोबर. सापेक्ष वेग काढतोच आपण, दोघांचं काढायचं असेल तर. आता हे पुढच्या ह्याच्यात आपण काय काय घेणार आहे बघून ठेवा. बोट आणि स्ट्रीमचा आहे, बोट. त्यानंतर काय आहे बघा, ह्याच्यामध्ये प्रवाहाचा दिशा वगैरे हे आहे, समान अंतर आहे,